नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचे वडे। चला तर मग बघूयात डाळीचे वडे करण्यासाठी कोणकोणते साहित्याची गरज लागते। इथे आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। या डाळीला मी ऑलरेडी 4 ते 5 तास भिजवून घेतले होते। त्यामध्ये घालण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा जिरे घेतले आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यात घालण्यासाठी कढीपत्ता घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामधून हरभऱ्याची डाळ बारीक करून घ्यायची। डाळीतले पाणी ऑलरेडी आपण निथून घेतलं होतं। डाळ बारीक करत असताना त्याचबरोबर आपण घेतलेली कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरे पण आपण बारीक करून घेणार आहोत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिश्रण आपल्याला जाडसर ठेवायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर राहिलेली डाळी आपण बारीक करून घेऊयात। मिश्रणामध्ये कढीपत्त्याचे बारीक काप करून घालूयात। कढीपत्त्यामुळे वड्यांना चांगला सुगंध येतो आणि चवही चांगली लागते। त्याचबरोबर आपण यामध्ये हळद आणि मीठ घालायचं। बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालायचा। मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की आपण त्याचे गोल गोळे करून त्याचे वडे तयार करून घेऊयात। आपल्या आवडीनुसार आपण त्याची साईज लहान मोठी करू शकता। अशा पद्धतीने राहिलेले सर्व वडे आपण तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपले वडे बनून तयार झालेले आहेत। कढईमध्ये तेल चांगले गरम झालेले आहे। आता आपण त्यामध्ये वडे तळून घेऊयात। साधारणपणे मीडियम साईजचे 10 ते 12 वडे आपले बनून तयार झालेले आहेत। मीडियम टू लो गॅसवरती आपण आता वडे तळणार आहोत। लालसर सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला वडे तळायचे आहेत। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे वडे आपले तळून तयार झालेले आहेत। अशा प्रकारे राहिलेले आपण बाकीचे वडे तळून घेऊयात। हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनून तयार झालेले आहेत, म्हणजे डाळीचे वडे। अशा पद्धतीने झटपटीत कुरकुरीत असे डाळीचे वडे बनून तयार झालेले आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।